नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सरकारला प्रत्येक मशीद हिसकावून घ्यायची आहे, ओवेसींनी केंद्र सरकारवर केली टीका। नेमकं काय आहे प्रकरण, या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। लोकसभेत बोलताना MIMचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। ते म्हणाले की पंतप्रधान मोदी पुजारी सम्राटासारखे काम करत आहेत, ते मुस्लिमांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकारला प्रत्येक मशीद त्यांच्याकडून हिसकावून घ्यायची आहे। 6 डिसेंबर बाबत बोलण्याची कुणाची हिंमत नाही। 22 जानेवारीचा पाया 6 डिसेंबर 1992 रोजीच घातला गेला होता। त्याचा पाया 1986 मध्ये कुलूप उघडून घातला गेला होता। GB पंत यांनी तो पाया घातला होता। आजही मला संविधानावर विश्वास आहे। मेहरौलीची 600 वर्षे जुनी मशीद कोणतीही सूचना न देता पाडण्यात आली। केंद्र सरकारला प्रत्येक मशीद हिसकावून घ्यायची आहे। 17 कोटी मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात हे केंद्राने सांगितले पाहिजे, असंही ओवेसी म्हणाले। तुम्ही जर प्रत्येक मशीद हिसकावून घेतली तर माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय उरणार? 1991च्या प्रार्थना स्थळ कायद्यावर सरकार का बोलत नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला। तर या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूया, धन्यवाद।